झालंय ना. वृद्धपणी पुत्राचे आधीन बाळे समजची होते जीवन. काय करू अगं, वृद्धपण आला, आता मुलांच्या ताब्यात आयुष्य आहे. इतके दिवस आम्ही म्हणेल तसं चाललं, आता मुलांच्या म्हणण्याप्रमाणे ऐकावं लागतं. यातून काढी वाट तूच घे, चतुर मुली तुझ कथणे न लगे. हे बघ, तरी पण तू असं नको समजू की रुक्मिणीला माझा पाठिंबा आहे. त्यामुळे मी जे सांगतो आहे बिटवीन द लाईन्स हे समजून घे. मी जे सांगतोय ते की तू याच्यातनं मार्ग काढ. तू त्या शिशुपालाशी लग्न करावं अशी माझी अजिबात इच्छा नाही आहे. त्यामुळे तू जो मार्ग काढशील तो तू काढ. देतो आशीर्वाद तुला मी, ईश पाठ राखील या कामी. अगं तुझा हेतू इतका शुद्ध आहे की नक्कीच भगवान त्याला सहाय्य करणार आहे. त्यामुळे तू अवश्य प्रयत्न कर, मी तुला आशीर्वाद देतो. प्रताप आहे कधी अद्भुत, सिद्धी जाईल तुझा मनोरथ. अगं त्या भगवंताचा प्रताप इतके अद्भुत आहे. तू इच्छा कर, अनन्य भावाने प्रार्थना कर आणि काहीतरी मार्ग शोधून काढ. तो नक्की तुझं मनोरथ पूर्ण करेल. निजाग्रजे उन्मत्तपणाने, अवगाणिले तातास हटाने. ऐकून झाली व्यथा रुढाला, गोंधळून ती जात सुशीला. आतापर्यंत हे कळलंच नव्हतं की वडिलांची अशी परिस्थिती झाली आहे. ती आपली वनामध्ये विहार करावा, विचार करावा श्रीकृष्णाचा, याच्यातच रमली होती. आणि तिला खात्री होती की ज्या क्षणी माझ्या वडिलांना हे कळेल त्या क्षणी माझे वडील सर्व प्रयत्न करून माझं मनोरथ नक्कीच पूर्ण करणार आहे. त्यामुळे बिचारी बेसावध होती. आणि अचानक वडिलांनी बोलून सांगितलं की अगं आता माझ्या हातात काहीच राहिलं नाही आहे, आता तुझा तू मार्ग शोध. तेव्हा तिला खरंच एकीकडनं वडिलांसाठी वाईटही वाटलं की माझ्या वडिलांना या वयामध्ये आता माझ्या भावाच्या आज्ञेत राहावं लागतंय. पण एकीकडे आता गोंधळूनही गेली की आता वडिलांचा जो आधार होता तोही नाही, आता मी काय करावं. कुलस्वामिनी माया अंबिके रक्षी मज या समयी, शरण पदामी अनन्य भावे, मार्ग दाखवी देवी जय हरी सुखकंदा. आता शेवटी कोणाला शरण जायचं, भगवंताशिवाय देवीशिवाय ती आई आहे, तिच्याशिवाय आम्ही कोणाला शरण जाणार. आणि असं म्हणून ती अतिशय नम्र भावानी अंबिकेला, कुंडिनपूर म्हणजे आताचं अमरावती, आणि त्या अमरावतीमध्ये अतिशय सुरेख असं आंबेचं देऊळ आहे. त्या आंबेच्या देवळामध्ये तिने अनन्य भावानी प्रार्थना केली. हृदयनाथ वयतु वंश विभूषण, रक्षक दुसरा नसेच याविण. तया निरोपू भावरुधीचा, कुणी पाठवणी विश्वासाचा. आपण पाहिलंय ना की भगवंत संकटातनं मार्ग कसे काढतात, तर आपल्या बुद्धीला मार्ग दाखवतात. त्यामुळे ज्या क्षणी तिने अनन्य भावानी त्या अंबेची प्रार्थना केली त्याच क्षणी तिच्या मस्तकामध्ये, तिच्या बुद्धीमध्ये सुटकेचा मार्गही दिसला. तिला ताबडतोब लक्षात आलं की आपण एक करू शकतो. वडिलांनी खात्री दिली आहे की त्याचा प्रताप इतका अद्भुत आहे, मैत्रिणींनी पण सांगितलंय, त्यालाच निरोप पाठवून पाहू, तोच रक्षक माझा असू शकेल. असे मनी चिंतून सुशीला, बाही सत्वर सुदेव जीला. अतिशय विद्यापारंगत असा ब्राह्मण उपाध्याय त्याला बोलवलं. चरण धुवनी अर्घ्य समर्पणी, केले त्याचे सादर पूजन. अतिशय आदराने त्याचं पूजन केलं. वंदन करुनी नम्रपणाने, वदत तयासी नतवदनाने. विप्रवरामी अनाथ आजी, माझ्या आईवडिलांनी माझा पाठिंबा काढून घेतलाय, हतबल झालेत म्हणून काढलाय, पण शेवटी रिझल्ट काय झाला, मी अनाथ झाले, मला त्यांचा पाठिंबा नाही आहे. माझ्यासाठी एक मदत कराल का. एक कार्य कमम कराल काजी. काय करू. कोमल आहे हृदय आपुले, विनवा या म्हणून मी धजले. तुमचं कोमल हृदय मला माहिती आहे म्हणून मी तुम्हाला विनंती करते. अगं पण सांग तर खरी. द्वारकेस जाऊन मजसाठी, वळवा श्यामल हरी जग जेठी. माझ्यासाठी तुम्ही किती जाऊन रडबदली कराल का, त्याला सांगाल का की माझा स्वीकार कर. हृदय वाहिले हरिचरणी मी, तरी मज शिशुपाला ते. देण्या सजला ज्येष्ठ भ्राता, जरी न रुचे पितया ते. जय हरी सुखकंदा. हेही स्पष्ट केलंय की माझं मन श्रीकृष्णावर जडलंय आणि त्याला माझ्या आई वडिलांची संमती आहे, पण माझ्या आई वडिलांची काही हतबलता आहे आणि म्हणून आता मला तुमची मदत घ्यावी लागते. म्हण सुदेवा असे करावे की हरीने मज घेऊन
जावे, ना तरी माझे समाप्त जीवन, काय कथू तरी तुम्हास याहून. नाहीतर मग तो घेऊन गेला तर ठीक आहे, नाहीतर मी माझे प्राण देवी समोर अर्पण करेन. तुम्ही परोपकारी आहात, परोपकारी ब्रीद आपुले, सहसा यास्तव याचन केले म्हणून तुमच्याकडे प्रार्थना करतेय. द्विजवर्या मी शरण तुम्हासी, तारा अथवा मारा मजसी. मी आता तुम्हाला शरण आली आहे, आता जे करायचं ते करा, पण तुम्ही मला मदत करा. वेद निपुण तो सुदैव चित्ती, हर्षित झाला परिसुन विनती. अरे अगं इतकी गोड विनंती आहे आणि मग एवढी काकुलती का करतेस? का कोणती का इतुकी देवी, यात धन्यता मला स्वभावी. अगं माझं याच्यामध्ये भाग्य आहे की तू मला निवडलंयस. याच निमित्ते जगदीशाचे दर्शन मजसी घडावयाचे. अगं या निमित्ताने भगवंताचं मला दर्शन होईल हे तर माझं भाग्यच आहे. तुला काकुलती करण्याची काही गरज नाही. हे बघ असा जातो. संशय कसला न धरी आता, तुझ्या करीच्या परिदे लिखिता. मी जातोय पण तू काहीतरी तुझे 4 शब्द लिहून दे ना. अगं आम्ही इतके अरसिक आहोत, जरी वेदशास्त्र निपुण असलो तरी तुझ्यासारखं एका सुंदर भाषेमध्ये त्या श्रीकृष्णाला नाही सांगता येणार आम्हाला. त्यापेक्षा तू लिहून दे ना 4 शब्द. अगदी थोडं दिलंस तरी चालेल. अल्पही जरी लिहिलीस अक्षरे, श्रीकृष्णास तरी ती, अर्थ बहुल रमणीय जणू का महाकवीची रीती. जय हरी सुखकंदा. ती ब्रह्मसूत्र म्हणे सूत्रातच लिहिली आहेत फक्त, आणि त्याचा विस्तार करताना एवढा ग्रंथ होतो. तशी महाकवींची रीती हे आहे की 4 आणि अतिशय समर्पक असे शब्द वापरायचे आणि एवढं मोठं ज्ञान सांगायचं. तशी तू 4च शब्द लिही, पण तुझ्या मनीचं जे गुज आहे ते श्रीकृष्णाला डायरेक्ट तुझ्याकडनं जाते, माझ्याकडून नको, आणि ते जास्त योग्य होईल. असू आम्ही विद्वान तरीही, तव वचनाची सरी न येई. भव्य अशा वट वृक्षावरती, मधुर सुवासी फुले न फुलती. कधी पाहिलंयस का एवढ्या भव्य अशा वटवृक्षावर सुंदर अशी फुलं आली आहेत, सुवासी? कधीच नाही. त्यामुळे आम्हाला काही तुझी भाषा जमणार नाही, तूच लिही. आणि हे बघ, पाहतीयच तयारी सगळी कुंडलीपुरामध्ये काय चालली आहे, त्यामुळे बिलकुल वेळ घालवू नकोस. लिही त्वरेने वेळ करीना, आजच आहे मुहूर्त गमना. आणि हा मुहूर्त कसा आहे माहितीये? नक्की यश देणार आहे. आग्रह केला बहुत सखींनी, कशी तरी मग तजे सालिनी. अरे आपल्या मनाचं असं उघडपणे लिहायचं, पण भूदेवांनी आज्ञा केली, सुदेव जे ब्राह्मण होते त्यांनी आज्ञा केली. सखी आग्रह करतायत, अगं तू लिही, त्याच्याशिवाय नाही होणार आहे. शेवटी कशी बशी तयार झाली. रत्नशलाका घेऊन हाती, धवल रेशमी पट्टावरती. अशा रेशमी सुरेख अशा पांढऱ्या शुभ्र कापडावर रत्नशलाका, रत्न जडवलेली लेखणी घेऊन, जणू प्रेममय केशर रंगी, हे तरुदीचे लिही शुभांगी. तिने लिहायला सुरुवात केली. हृदय तुझे ते लिखित घेऊनी, सुदैव ये द्वारका पट्टणी. असं म्हणलं जातं. हे पहिलं जगामधलं प्रेमपत्र आहे की जे लिहिलं गेलं. हृदय तुझे ते लिखित घेऊनी, सुदैव ये द्वारका पट्टणी. करीत हरिसानंद स्वागत, बहु उपचारे पूजी त्याव्रत. आता हरिनी जसं हिनी आधी पूर्ण आदराने पूजा केली, तसं भगवंतांनी पण अतिशय आदराने त्याची पूजा केली आणि पुन्हा त्याची स्तुती केली. निरीच्छ विद्यावंत दयाळू शांत तपोधन राशी, असे द्विजोत्तम आपण आला, कृतार्थ करण्या मजसी. जय हरी सुखकंदा. आता त्या दिवशी आपण पाहिलं ना की आपण जर कुणाला काही दान दिलं तर दान स्वीकारून त्यांनी माझ्यावर उपकार केले ही भावना असते. त्याप्रमाणे त्यांना असं वाटलं की हे ब्राह्मण आले म्हणजे काहीतरी याचना करायला आलेत, काहीतरी मागायला आलेत, पण तरी म्हणतायत काय की तुम्ही निरीच्छ आहात, विद्यावंत आहात, दयाळू आहात, असे द्विजोत्तम तुम्ही माझ्याकडे आलायत ना, तर माझ्याकडून दान घेऊन जणू काही तुम्ही मला कृतार्थ करणार आहात. भवत्पदरजे पावन झाले, सगळ नमस्ते पट्टण सगळे. तुम्ही इतके विद्वान ब्राह्मण आहात की तुमची चरण धूळ इतकी लागली तर नुसतं माझं घर नाही तर सगळी नगरी पावन झाली आहे. सेवा सांगुनी मज भूदेवा,
उपकृत अनंत दास करावा. काय सेवा करू मी आमची तुमची. हरिवचने त्या द्विज गरीवरला नामरती नयनाश्रुत याला. त्याला असं वाटलं होतं की हरिपर्यंत सरळ जाता येईल की नाही, किती अडवईल मध्ये, एवढा तो श्रेष्ठ आहे, मला पोचता येईल की नाही. पण अतिशय सहजपणे त्याला पोचताही आलं. नुसतं पोचता आलं असं नाही, इतका आदर मिळाला त्याला तिथे. आणि हे सगळं पाहून नामरती नयनाश्रू त्याला, कदाचित त्याला रुक्मी त्याला कसं वागवतो हेही आठवलं असेल. तुलाच शोभे हरी हे कौतुक सन्मार्गाचा तू उपदेशक. मर्त्य जन्म मर्त्य शिक्षण. सन्मार्ग कसा असावा, नित्य आदर कुणाचा करावा, कुणाची पूजा करावी, कुणाशी कसं वागावं हे स्वतः वागून दाखवून दिलेलं आहे. मी काय घेऊन आलोय. नेत तसा द्विज नल संदेशा तसेच माते पर समज परेशा. आता इथे द्विज म्हणजे हौस, हौसाला पण द्विज म्हणतात. तर इथे हौसानी नलाचं पत्र दमयंतीकडे नेलं होतं अशी कविता आहे त्याच्यामध्ये, असं काव्य केलेलं आहे, अशी प्रतिभा आहे. इथे उलट झालंय म्हणाले, पण तरीही संदेश तोच आहे, प्रेमाचा संदेश आहे, तो मी घेऊन आलाय. कुणाचा. विदर्भ नृपनंदिनी रुक्मिणी पाठवीत मज तव चरणी, पाठवीत मजसी तव चरणी. आता बघा इथे त्यांनी एका शब्दात एका वाक्यात तिने सांगितलं होतं. कोण आहे हा. यदुवंश मुकुटमणी आहे, वासुदेव आहे, कंसारी आहे. तसं यांनी एका वाक्यात सांगितलं. विदर्भ नृपनंदिनी रुक्मिणी. नंदिनी म्हणजे कन्या, पण अतिशय सुंदर अशी कन्या. त्वरा करावी रक्षा या तिज हेच मागणे माझे, वाट पाहते ती तव हे पत्र तुला दिले ते. जय हरी सुखकंदा. अरे ती तुझी वाट बघतीये, तिने पत्र दिलंय, हे वाच आणि ताबडतोब काहीतरी कृती कर, कारण ती तुझी अतिशय आतुरतेने वाट बघतीये. आता हे पत्र उघडलं हरीने. गोल टपोरे सुंदर अक्षर उत्सुकतेने बघे परात्पर, हृच्छक्तीतील भाव मोतिका प्रेम गुणी गुंफिले जणू का. फूल तुम्ही भेजा है खत में, फूल नाही मेरा दिल में. जणू काही तिने जे अक्षरं लिहून पाठवलेली होती, तर तिने तिचं हृदय तिथे व्यक्त केलेलं होतं. भागवतामध्ये खूप छान वर्णन आहे या पत्राचं, आणि आप्पांनी तेवढेच समर्थपणे त्याचं भाषांतर केलेलं आहे. ऐकुनिया भुवन सुंदर सद्गुणाते, कानी शिरून हरिती सकल श्रमाते. सौंदर्य जे बघुनी सार्थक लोचनासी, माझे जडे हृदयनाथ भवत्पदासी. तुमचे भुवनातले सुंदर असे सद्गुण, त्यांची कीर्ती माझ्या कानावर गेली आहे आणि माझे सगळे श्रम हरण झाले. तुमचं सौंदर्य बघून लोचनांचं सार्थक होतं असं मी ऐकलंय, आणि ह्या सगळ्या ऐकण्यामुळे माझं हृदय तुमच्यावर जडलेलं आहे. भवत्पदासी. विद्याधिकार कुलशील स्वरूपताही, साजेलसी तुझ जगात कोणीच नाही. जाणीवही असून देव कुलीन कन्या, तू तेच इच्छित पती म्हणून अनन्या. अरे तुला साजेल असं तर कोणीच नाही या त्रिभुवनामध्ये, हे मला माहिती आहे, पण मीही अशी तशी नाही आहे. देव कुलीन कन्या आहे. आणि यापेक्षा जास्त महत्त्वाचं हे आहे की तू माझा भाव लक्षात घे, माझी श्रद्धा लक्षात घे, आणि हे लक्षात घेऊन माझं हृदय तुझ्या पती वाहिलंय, हे अनन्यतेने वाहिलंय हे लक्षात घे, आणि पुढे काय करायचं ते कर. चित्ते वरून तुझे मी तव होत जाया, घे धाव सत्वर आता मज वाच वाया. आता पत्नी अर्थी इथे जाया हा शब्द वापरलाय. जाया या शब्दाला एक विशेष अर्थ आहे. कारण आपण जेव्हा लग्न होतं तेव्हा संतती निर्माण करणं, प्रजा निर्माण करणं, सुप्रजा निर्माण करणं हे त्या कुटुंबाचे कर्तव्य मानलं जातं. आणि वडिलांचं आत्मरूप जिच्या पोटातून जन्माला येणार आहे तिला जाया म्हटलं जातं. आणि म्हणून तिने त्याच्या पुढचं पण सगळं मनोगत व्यक्त केलंय. चित्ते वरून तुझं मी तव होत जाया, घे धाव सत्वर आता मज वाच वाया. कारण घालील धाड शिशुपाल कळेन केव्हा, ओल्हा स्वभाग पळवीरुच तेन सिंहा. मी तुझी आधीच झालेली आहे, मी तुला मनाने भरलेलं आहे, त्यामुळे आता मी तुझी संपत्ती आहे.
सिंहाला जसं स्वतःची शिकार कोल्ह्याने पळवलेली आवडत नाही आणि तो जसा त्याचा विरोध करतो, तशी मी तुझ्या पायाशी आलेली आहे आणि आता जर शिशुपाल मला पळवून घेऊन गेला तर ते तुला आवडेल का? केली व्रते नियमही धरिले विशेषी, पूजिले सतत देव गुरु द्विजासी, नाला विले कधीच बिनमुख याचना ते पुण्य उद्यत करो तुझ यावयाते. खूप व्रत केलेली आहे, जी जी काय सांगितली ती सगळी केली आहे. हरतालिका तर अगदी कडक केलेली आहे. सतत शंकरांची प्रार्थना केलेली आहे की मला चांगला पती मिळावा. एवढंच नाही तर माझ्या आईवडिलांचे संस्कार आहेत की घरामध्ये येणाऱ्यांचं आदरातिथ्य करावं, आपल्याकडे कोणी याचक आला तर त्याला विमुख जाऊ देऊ नये. आणि हे सगळं मी अतिशय प्राणपणाने सगळं पाळलेलं आहे. अशी मी एक संस्कारी कन्या आहे, हे तू लक्षात घे. आणि आता आले ससैन्य मगदेश विदूर थागी, रक्षा या परिणया तुरभूप चेदी, सर्वात यास निज बाहू पराक्रमाने, दंडून नेमजसी राक्षस पद्धतीने. आता बघा चतुरपणा बघा तुम्ही. नुसतं तू ये नाही म्हणली, तिने त्याच्या पुढे कुंडीनपुरामध्ये काय परिस्थिती आहे हे पण एका वाक्यात सांगितले की माझ्या भावानी या सगळ्या राजांना ससैन्य बोलवलेलं आहे आणि त्यामुळे हे सगळे राजे सैन्यासहित मगधेश सुद्धा, जरासंध सुद्धा, हे सगळेजण ससैन्य इथे आले. कशासाठी? त्या शिशुपालाचं रक्षण करायला. या सगळ्यांचा तू पराभव कर आणि मला राक्षस पद्धतीने पळवून ने. अनेक प्रकारचे विवाह होते, त्याच्यामधला एक राक्षस पद्धतीचा विवाह. गांधर्व पद्धतीचा काल मी उल्लेख केला होता जबालाच्या संदर्भामध्ये. तसा हा राक्षस पद्धतीचा विवाह. राक्षस पद्धतीच्या विवाहामध्ये आप्तांचा विरोध आहे पण त्या मुलीची संमती आहे. अशा वेळेला तिला पराक्रमाने पळवून देणं. आठवतंय दुसरं एखादं उदाहरण? पृथ्वीराज संयोगिता. असंच पळवून नेलं होतं तिला, सगळ्यांच्या समोर पळवून नेलेलं होतं. आणि हे राक्षस पद्धतीचं लग्न पण त्या काळी मान्य होतं. आणि म्हणून ही हे पण सांगतेय की तुला मला पळवूनच न्यावं लागेल, त्याच्याशिवाय दुसरी कोणतीही. म्हणजे गोंधळी आहे पण तरीही किती चतुरपणे तिने तिच्या मनातलं तिथे सांगितलेलं आहे. आली समीप बहु लग्न तिथी मदीय, आता विलंब करण्या उरली न सोय, हेही सांगितलंय. कारण तुम्हाला सांगितलं की चोराच्या मनात चांदणं, त्याला असं वाटलं होतं रुक्मिणीला की माझ्या वडिलांनी ऑलरेडी काहीतरी घोटाळा करून ठेवला असणार आहे आणि मी जर वेळ लावला तर हा कृष्ण कधी येऊन माझ्या बहिणीला घेऊन जाईल. आणि म्हणून त्यांनी तातडी करून सगळ्या राजांना बोलवलेलं होतं आणि अगदी जवळची लग्नतिथी धरली होती. आली समीप बहु लग्न तिथी मदीय, आता विलंब करण्या उरली न सोय, मी योजना तुझ कशी सुचवू शकेन, या झाले भये करून या मतिहीन दीन. पुन्हा विनय, शहाणपणा नाहीये. हे बघ सांगते असं कर, हे नाहीये. सुचवलंय पण तरी देखील तुला जे योग्य वाटेल ते तू कर. यथा योग्यम तथा करू. आणि हा भाव असल्याशिवाय भगवंता पावत नाही. पण त्याचबरोबर ही जाणीव पण देते, इच्छा जरी न पुरली मम पद्मनाभ, देईन जीव सहसा हसडून जीव. आणि तेवढं थांबणार नाही. घेऊन जन्मशत उग्र तपे तुझे ते, पावेन पाय शिवही नमितो जयाते. काय इथे सांगितलंय? नुसतं जीव तिने धमकी नाही दिली आहे, माझा निश्चय किती पक्का आहे. कोणतीही वेळ आली तरी मी डगमगणार नाही. नाहीतर उद्या हा पळवायला घेऊन जायचा आणि ती म्हणायची नको बाबा आता हे सगळं दिसतंय आता मी येत नाही. असं काही होणार नाही. तुझा अवसानघात होणार नाही कारण माझा निश्चय पक्का आहे. तू जर मला नाही घेऊन गेलास तर मी इथे जीव तर देईनच, पण पुढचे सगळे आयुष्य जन्म जे मिळाले ते तुझ्यासाठीच तप करेल. भाव भरित ती प्रेमळ भाषा, रिझळी डुलवी श्री जगदीशा, अर्थगर्भ थोडक्यात सुंदर, लिही तोच की चतुर खरोखर. भाषणाचंही तसंच असतं. 5 मिनिटात बोलायचं, 4 मिनिटात बोलायचं तर प्रचंड तयारी करावी लागते आणि 1 तास देणार असेल तर मग काही हरकत नाही, जरा चालतं इकडे तिकडे. तसं तिने अगदी थोडक्यात, कारण वेळच नव्हता आणि पुन्हा पांढरा लावलं तर ते वाचण्यात वेळ जाईल भगवंताचा.
पण तरी सगळा निरोप तर पोचलाच पाहिजे. असं सगळं अर्थगर्भ पण थोडक्यात आणि अतिशय सुंदर भाषेमध्ये तिने लिहिलं होतं. आणि हे सगळं वाचून अभिनव कोमल भाव उदयले परमेशाच्या हृदयी, बहरा येई आम्रतरू जणू ऋतुराजाच्या उदयी. जय हरी सुखकंठा. वसंत आला की सगळ्यात आधी पालवी फुटते ती आंब्याच्या वृक्षांना, आणि म्हणून त्यांना आसो पालव असं म्हणतात की ते वसंताच्या आगमनाची आपल्याला स्मृती देतात. तसं परमेशाच्या चेहऱ्यावर भाव आले. विविध छटा तरळती मुखावर, श्रीहरीच्या शंकला विप्रवर. आता काय आहे की तिने वेगवेगळं सांगितलं होतं. जेव्हा मगध सैन्य येते म्हणल्यानंतर जरा चिंतित झाला होता. केले व्रत म्हणल्यानंतर कौतुक वाटलं होतं. जेव्हा म्हणलं तर आधी समीप लग्नतिथी, अरे बापरे आता काय करू, थोडंसं अजून वेगळे भाव होते. पुन्हा जर इच्छा नाही पुरली तर मी जीव देईन म्हणल्यानंतर काळजी वाटली होती. असे सगळ्या प्रकारचे भाव भगवंताच्या मुखावरनं दिसत होते. आणि आता इकडे या सुदैवांना चिंता वाटली की भगवंत काही बोलतच नाही आहेत, पण ते बारीक नजरेने भगवंताकडे बघत होते. परी प्रभूचा दक्षिण नयन, स्फुरतयाचे शांत विहित मन. पण त्या क्षणी असं झालं होतं की भगवंतांचा उजवा डोळा फडफड करतोय हे सुदैवांना दिसलं. आणि असा उजव्या डोळ्याच्या पुढच्याच्या फडफडणं हे शुभ मानलं जातं, शुभ संकेत आहे. आणि त्यामुळे तो शांत झाला. तरी त्याला खात्री तर होतीच. अनिंदतेच्या मृदू हृदयाते, अवमानावे गमे कुणाते. अरे कुणीही निंदा करू नये असं जे हृदय आहे, इतकं मृदू हृदय आहे, त्या हृदयाचा अपमान कुणी करेल का? की रुक्मिणी अशी अतिशय मृदू हृदयाची आहे, तिच्या मुलांचा अपमान कसा होईल? फुले जरी चरणास वाहिली, म्हणून कुणी का पदी तुडविली. अरे फुले जरी आपल्या पायाशी किंवा अशी ती आजकाल करतात ना रांगोळी आणि त्याच्यावरनं चालत या म्हणतात, तर त्या फुलांवर पाय ठेवायला खरंच अगदी नको वाटतं. तर त्यामुळे अशी फुलांवर कोणी काही पाय देईल का? हे सगळं त्याच्या मनात आलं. पण वदे प्रगटतो सुदैव सज्जन, मौन कशाचे समजू लक्षण. कोणती हलवून बळकट करायला पाहिजे ना, मनात आहे खात्री पण तरी त्याच्याकडनं वदवलं पाहिजे. आणि पुन्हा काय सांगतायत चतुरपणा. स्थानी सप्तम नृपकन्येचे, फल देतील ना ग्रह उच्चीचे. तिचे सप्तम स्थानामधले ग्रह अतिशय उच्चीचे ना, पण फळ मिळेल ना त्याचं. कोणती हलवून बळकट करतायत, तिची पत्रिका खूप चांगली आहे हेही सांगतायत. मग आता श्रीकृष्ण म्हणतात, श्रीकृष्णाला ते विनंती करतायत, प्रसंग खाली बघावयाचा, मज विप्रासन येओ साचा. तिने इतक्या विश्वासाने मला माझ्याकडे मागणी मागवलंय, मला तिने आता तिथं हिरमोड नाही करवणार बरं का, त्यामुळे तुम्ही मला खाली बघायचा प्रसंग आणू नका. मग भगवंत त्याला आश्वासन देत आहेत, छे छे नाही तसे सुदेवा, उपाय चिंतित काय करावा. अरे तुमच्याच रुक्मिणी लिहिलंय, मगध सैन्य आलंय, सगळे आले, इतके सगळे राजे, वेळ इतका कमी, आणि पुन्हा हे सगळं लिहिल्यानंतर आणि नाही वेळेत पोचलं तर ती जीव देईल. हा सगळा विचार करून काय करावं याचा विचार करतोय. असं करता येईल का सुदैवा? नृपकन्या येईल जरी का नगराच्या बाहेरी, तरी सुलभ मग कार्य घडे हे, बोलत नत काही वारी. जय हरी सुखकंठा. सुदैवा असं घडू शकतं का? तिने स्वतः कळवलंय की राक्षस पद्धतीने मला पळवून न्या, पण काय आहे ना की स्वतःहून त्या मगधाच्या राजाच्या सैन्यामध्ये घुसणं हा शुद्ध वेळेपण आहे. त्याच्याऐवजी ही बाहेर येईल का, तर माझं काम सोपं होईल. कारण यांच्या सगळ्यांची युद्ध करण्यामध्ये वेळ वाया जाईल. जर मी सैन्य घेऊन निघालो तर कुठे द्वारका आणि कुठे अमरावती, पोचायला किती वेळ लागेल याचा विचार करा. आणि मग तोवर लग्न होऊन गेले तर ती जीव देईल, त्यामुळे मला एकट्याला जाणं भागेल. आणि मग असं असेल तर तिने बाहेर यायला पाहिजे, तर मी तिला उचलून आणेन. सुदैवाला अतिशय आनंद झाला. अहो यात तर काहीच अवघड नाहीये. सहजी येईल संधी तैसी, विप्र निवेदन करी हरीसी. लग्नापूर्वी कुलदेवीची, ओटी भरणे रीत वधूची. अहो ही आंबा आहे ना, ही कुलदेवी आहे आणि लग्नाच्या आधी त्या आंब्याची जाऊन ओटी भरायची असते, त्यामुळे तिला यावंच लागणार आहे बाहेर. ती नगराच्या बाहेर येणारच आहे. नृपधानी पासून ते दूर, वनात आहे देवी मंदिर. आता नाहीये बरं का, आता बरं गावात आहे. कार्य म्हणा हे तडीस गेले, श्रीकृष्णाने हासून म्हटले चला संपला, प्रश्नच संपला.
बाहेर येईल ना ती. आता माझा प्रश्न संपला. उठा उठी रथसिद्ध जाहला, चपल विजे सम अश्वत याला. वेळ किती थोडा उरला होता. चपल विजेसारखे अश्व असा रथ त्यांनी स्वतः सिद्ध केला. मेघ पुष्प सुग्रीव बलाहक, शैव्य असे शुभ जोडी तारुक. अतिशय सुलक्षणी असे अश्व त्याला जोडले, कारण वेळ अतिशय महत्वाचा होता आणि इतक्या लांबचा पल्ला गाठायचा होता. ताबडतोब आणि एकटे श्रीकृष्ण सुदेवाला रथावर घेऊन निघाले. सारथ्याची पण वाट पाहिली नाही. सुदेव विप्रा सवे मुरारी, चढे रथी नरवीर केसरी. पवन गतीने धावे स्यंदन, ठरती न त्यावर विस्मित लोचन. इतका त्याचा वेग होता रथाचा की असा इथे पाहिला तिकडे गेलाय, त्याच्यावर आपले डोळे पण ठरत नव्हते. इतका तो रथ वेगाने चाललेला होता. त्या क्षणामध्ये पूर्ण द्वारका नगरीमध्ये वार्ता पसरली. एकटाच हरी जात हराया, वैदर्भी नृपकन्या. कळता हे रेवती पतीही, निघे घेऊनी सैन्या. जय हरी सुखकंदा. मागच्याच सर्गात रेवती बरोबर लग्न झालेलं होतं, त्यामुळे असं मन लागणं काय असतं याचा अनुभव होता. आणि मग आता धाकटा भाऊ, तोही जीवापेक्षा प्रिय, आणि तो एकटा गेलाय, तर मला त्याला मदत केलीच पाहिजे. ताबडतोब सैन्य घेऊन बलराम निघाला. भावांचं प्रेम. आता इकडे बलराम निघेपर्यंत कृष्ण पोचले होते. झाली इकडे एकच घाई, गुढ्या तोरणा गळती नाही. सोनसळी रेशमी वितांनी, अमरपुरी समत्री तीन रूपधानी. मंगलवाद्ये वाजती नाना, वार योषिता करतीत नाना. वार योषिता म्हणजे मी मागे जसं म्हणलं की या वराती समोर किंवा रस्त्यावर नाचणारे ज्यांचा व्यवसाय आहे अशा. शाल्व जरासुत दमघोषादी, ताठ न गेली खलजन मांदी. अत्यंत ताठा, आम्ही वराकडचे, आम्ही नवऱ्याकडचे, असा सगळा ताठा होता त्यांच्याकडे. आणि इकडे शिशुपाल घटी बघावी उत्सुकतेने, हर्षित हृदयी शिशुपाल आले. कधी एकदा ती घटिका पात्र मला सांगताय आता लग्नाची वेळ आली. परी रुक्मिणी व्याकुळ होई, पळपळ बुडतो विपदा डोही. या पळापळानी जसं घटिका जवळ येते ना, तशी मी अत्यंत संकटात सापडतीये, अतिशय व्याकुळ झाली. धीर द्यावया बघती ती जशी, सख्या स्वयेच्या मनी उदासी. त्या स्वतःच इतक्या उदास झाल्या होत्या. पहिल्यापासून बघत होत्या काय काय घडलंय ते, पण जोवर कृष्ण येत नाही तोवर कशी खात्री देणार. त्याच्यामुळे त्यांच्याही मन उदासलं होतं, कारण काही सांगता येत नाही या रुक्मिणीचं काय करेल. तोच दारी ये अवगुंठित रथ, चढे वधूती भग्न मनोरथ. एकेका क्षणाने आता लग्नाची घटिका समीप येतेय, त्याचा आनंद व्हायच्या ऐवजी तिचे मनोरथ पूर्णपणे भग्न होत होते. आता काय, आता जाऊन तिथे ओटी भरायची आणि मग जायचं लग्न मंडपातच, मग तर दुसरं काही राहणार नाही. त्यापेक्षा ओटी भरताना नंतर मंदिराच्या बाहेरच येऊ नये, तिथेच जीव द्यावं. निघती मागून शुभा पुरंदरी, घेऊन मंगल पात्रे. सुसज्ज सैनिक रक्षण करण्या, पाजळणी निज शस्त्रे. जय हरी सुखकंदा. रुक्मी सावध होता, त्याच्यामुळे त्याला कल्पना होती की तो काही करू शकतो श्रीकृष्ण, आणि म्हणून त्यांनी तिला अवगुंठित मेळ्यात बसवलं होतं आणि ससज्ज सैन्य होतं त्याच्याबरोबर. वाद्यगणांच्या घन झंकारी, मिरवणुकीये अशी मंदिरी. उतरली जड पावलांनी. आता शेवटी ते कार्य तर करायलाच पाहिजे आणि देवीच्याकडेच प्रार्थना करायची होती. खणा नारळी भरता ओटी, येत उमाळा दाटून पोटी. जगदंबे कुलदेवी भवानी, हिमगिरी नंदिनी शिवे नुडानी. मोकलिसी का बये असी मज, भेटी वगे प्रिय सखा अधोक्षज. अगं तू का माझा असं त्याग करतेस? मी किती तुला विनवणी केली होती, तूच मला मार्ग दाखवलं या मंदिरामध्ये, त्याप्रमाणे मी पत्र पाठवलं आणि काहीच झालं नाही अजून. आता माझ्या लग्नाची वेळ इतकी जवळ आली आणि आता काय होईल माझ्या आयुष्याचं? तुझ्या बाबतीत तू काय केलंयस? प्रिय तुझसी जो पिनाक पाणी, पती मिळविला तोच तपानी. ते पार्वतीचं ठाण आहे असं म्हणलं जातं. याच कारणे विवाह काला, वंदनीय तू नवर मुलीला. जे गौरीवर पुजतात
त्याच्यामध्ये या पार्वतीची आणि शंकराची प्रार्थना मनापासून करायची असते. तर म्हणून तू असं केलेलं आहेस, म्हणून आम्ही सगळ्याजणी तुझं अनुकरण करू. तर तू आता ते आमचं इच्छित ते आम्हाला दिलं पाहिजेस. अंबे व्रजजननाथ हरी विना धजो न दुसरा पाणी ग्रहणा. कोणाची हिंमतच नाही झाली पाहिजे माझ्याशी लग्न करण्याची. वरमजसी ते असा ना तरी प्राण न नांदो क्षणही शरीरी. जर कदाचित माझ्यावर अशी बंजरी झाली तर त्याच क्षणी माझा जीव जायला पाहिजे. गिरिजा चरणी भाल ठेविले नाणीत नयन जलांनी. शिरीवर शिरी फुले वाहिली करिकी कृपा मृडानी. जय हरी सुखकंदा. अतिशय गदगद कंठाने पायावर डोकं ठेवलंय. तुझ्या कृपेशिवाय आता मला दुसरा काही भाग नाही आहे, तूच फक्त मला वाचवू शकते. असा नमस्कार करून उठली. नमुनी बघता उठता बघे सुदेवा. मुहूर्त जसा का शुभ कौल मिळावा. जणू देवाबद्दल फूल पडलं की आपण म्हणतो कौल मिळाला, तसं तिने मान वर केली आणि तिला सुदेव दिसले. आणि पुन्हा कसे होते? स्मितमुख होते. स्मितमुख त्याचे जणू अरुणासम. तिच्या हृदयीचा वितळविला तम. तिच्या हृदयामध्ये जो सगळा अंधार दाटून आला होता ना, तर त्यांच्या हास्याने जणू सूर्योदय व्हावा आणि सगळा अंधार नाहीसा व्हावा. तसं त्यांच्या हसण्याने आणि त्यांच्या येण्यामुळे तिच्या हृदयामधला अंधार आणि दुःख गेलं. आणि पुन्हा आता हे मिश्किलपणे म्हणताय. वेळेवर बघ आलो देवी दीनाची या स्मृती ठेवावी. पुन्हा कशाचे तव शुभ दर्शन गिरीचे सीकर शुभे प्रदक्षिण. आता सरळ सांगता येतं का की त्या मंदिराच्या मागे श्रीकृष्ण उभा आहे म्हणून ससज्ज सैन्य इकडे, या सगळ्या सख्या आहेत बरोबर, असं जर सांगितलं तर तिला प्रदक्षिणाच घालू देणार नाही. आणि त्यामुळे त्यांनी उलट त्या सगळ्या सख्यांना सांगितलं, हे बघा तिचं मन शांत असणं अतिशय गरजेचं आहे, तुम्ही उभी चिवचिवाट करून तिच्या भोवतालला चालू नका. तिने अत्यंत एकाग्रतेने ही देवीची प्रदक्षिणा पूर्ण करणं हे आवश्यक आहे. आणि इतकं अधिकारण वाणीने सांगितल्याच्या नंतर सगळे दाराच्या बाहेरच थांबले आणि मंदिराला प्रदक्षिणा करायला निघाली. पुन्हा कशाचे तव शुभ दर्शन गिरिजे सीकर शुभे प्रदक्षिण. उजवे खाली सती रुक्मिणी उत्सुक धडधड त्या हृदयानी. समजलं तिला त्याच्यात काहीतरी संकेत आहे, त्याच्यामुळे आता पुढे काय होत आहे असं करत करत ती एक पाऊल पुढे टाकतीये. करे लपटुनी तोच कटीसी रथात ओढी हरी ती एसी. पटकन तिला रथावर ओढून घेतलं, रथ तिथे तयारच होता. पाहुनी नयनी ती श्रीमूर्ती मान ठेविली स्कंधावरती. किती ताण सोसला होता इतके दिवस. ज्या क्षणी हे ठरलं की आता शिशुपाल लग्न करायला येणार आहे तेव्हापासून इतका ताण सोसला होता. आणि आई वडिलांचा खांदा पण मिळाला नव्हता की जिथे ती ताण मोकळा करेल. आणि तेव्हा ही श्रीमूर्ती पाहिली की तिचा सगळा ताण हरण झाला. तिने अतिशय विश्वासाने भगवंतांच्या खांद्यावर तिची मान टेकली. हे कसं झालं? झाला गंगा सागर संगम कीर्तीने जणू वरिला विक्रम. जणू असा त्या दोघांचा संगम झाला. पुढे आपण म्हणतात, सदाचार सन्नीती मधुसह गोडी कनका कांती. जीवा शिवाची भेट जाहली ज्ञानी समरस भक्ती. जय हरी सुखगंधा. सदाचार सन्नीती ह्या अतिशय गोडी घेऊन आणि त्यांना सुवर्णाची कांती पण असावी, हे सगळं एकत्र जे सद्गुणांचं सगळं समुच्चय आहे. किंवा असं झाल्याच्या नंतर जीवाशिवाची भेट होते. हा सगळा गुणांचा समुच्चय आल्याच्या नंतर ज्ञानामध्ये भक्ती येते, ज्ञानी समरस भक्ती. आणि म्हणून आपण प्रत्येक वेळेस बघतोय की भक्तीला 5वा पुरुषार्थ म्हणलेला आहे. भक्ती हा एक सगळ्या मार्गांमधला 4था मार्ग आहे. 3 मार्ग आपण पाहिले, योग मार्ग आहे, कर्म मार्ग आहे आणि ज्ञान मार्ग आहे. तसा भक्ती मार्ग हा एक 4था मार्ग सांगितलेला आहे. भक्ती मार्गाने गेल्याच्या नंतर या सगळ्यांची प्राप्ती होते जी या सगळ्या 3 मार्गांनी होते असं म्हणलेलं आहे. तसं झालं इथे की जेव्हा रुक्मिणीला रथामध्ये घेतलं. सुधा घेऊन गरुड भरारी तशी त्वरातई करी मुरारी. जसं गरुडाने डोळ्याचं पातळ लवतंय तोवर अमृताचा कुंभ पालवून नेला तसं झालं.
नयनाचे नच लवले पाते तव घटनाही होऊन जाते. दोन्ही ठिकाणी असंच झालं. अरे आत्ता इथे ना तू होता, आता गेला, दिसेनासा झाला. गडबड गोंधळ धाव ओरडा करी मागुनी मग जन वेडा. मुक्ता हरिली कलहंसाने काग काहू तरी कंठरवाने. कावळा आपला ओरडत राहिला तसे हे सगळे मागणं ओरडत निघाले. शिव्या मोजिता सैन्या ओठी रुक्मी धावत हरीचे पाठी. आता या सैन्यामधले काही जण परत गेले. त्यांनी सांगितलं, अहो आम्ही इतके सज्ज होतो पण कळलंच नाही काय झालं ते. क्षणामध्ये जे घडायचं ते घडून गेलं. मूर्ख आहेत का तुम्ही? खूप शिव्या दिल्या सैन्याला आणि स्वतः निघाला. आता मलाच गेलं पाहिजे. चिडून तरसवा जसा ससाणा पार जाहला परियधुराणा. तोवर त्यांनी सगळे वेढे पार केले ते कुंडिनपुराचे आणि पलीकडे निघाले होते. द्यूत मास मदिरा मदिराक्षी यात दंग असती वर पक्षी. वृत्त कळे हे नसे कल्पना शस्त्रही धडन गवसे तयांना. अरे असे नुसते वरपक्षाचे म्हणून आरामात होते, त्यांना काही सापडेना, त्यांची शस्त्र सापडेना, काहीच सापडेना. कसं कसं त्यांनी आवरलं स्वतःला. कसे तरी सावरून निघती मगधाधिक वेगेसी परी हलदरे मध्येच गाठून धूळ चारली त्यासी जय हरी सुखकंदा. तोवर पोचले होते बलराम सैन्य घेऊन आणि मग तिकडे कृष्ण निघून गेला आणि इकडे बलराम या सैन्याचा समाचार घेत आहेत. आता येताना विजेच्या चपळाईने विजेच्या गतीने हा रथ आला होता, पण तो रस्ता काही गडकरीने तयार केलेला नव्हता. त्याच्यामुळे उंच सखल पथ फार अरुंद रथ गतिमंता वीत मुकुंद. येताना घाई होती पण जातानाही सुकोमल बरोबर आहे आणि कार्य झालंय. स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास आहे, मग आता हिला का त्रास द्यावा. आणि म्हणून रथाची गती थोडी मंद केली. कोमलेस या त्रास न व्हावा सुमंचकही जिला ऋतावा. फुलांची शय्या पण जिला ऋतेल एवढी ही सुकुमार आहे. आणि अशा रथामध्ये उंच सकल रस्त्यावरनं मी जर इतकं जोरात केलं तर तिची हाडं पिळली होती. पण त्यामुळे झालं काय, तव जवळी ये खवळून रुक्मी थांब चोरट्या बघ आलो मी. लोळवीन तुझं रणांगणासी तरीच दावीन मुख नगरीसी. प्रतिज्ञा केली त्यांनी, तुला लोळवीन तर परत कुंडिनपुराला जाईल. उचल शस्त्र बघ चल बघू शौर्य तव. उचल शस्त्र चल बघू शौर्य तव. हा सत चढवी चापर माधव. काही हरकत नाही, चालून यायचे का, ये बघू तुझं शौर्य काय ते. सहन झाले शर रुक्मीसी कवच तुटोनी पडे महिसी. असं काही त्याच्यावर बाणांचा वर्षाव केला की रुक्मीला ते सहन झालं नाही. त्याचा मुकुट पडून गेला. धनु हातातील बंगून गेले तुरग ध्वज सारथी हिमाले. त्याच्या रथाचे घोडे मेले, त्याचा ध्वज पडला, त्याचा सारथी मरून गेला. खंडित झाली लोह गदाही परिमद काही शमला नाही. इतकं झालं तरी अहंकार होताच की थांब मी आता तुला अद्दल घडवतो. मग त्यांनी काय केलं, चालून आला हरीच्या रथावर चालून आला तो. ती जी खंडित झालेली गदा होती तिला घेऊन. आता मात्र हरीने घाईघाई केली नाही. पाशबद्ध त्या करून हरीने शस्त्र शिरावर धरिले. परी बघता ते भीमक कन्या हृदय दया कळवळले जय हरी सुखकंदा. खाली उतरून त्यांनी त्याचं मस्तक पकडलं आणि तलवारीने आता त्याचा शिरच्छेद करणार. तोवर इकडे आई ग म्हणून काहीतरी कानावर आलं, म्हणून त्यांनी म्हणून पाहिलं तर इकडे तिचं हृदय कळवळलं होतं. भाऊ होता शेवटी. आणि पुन्हा भाऊ जरी नसला तरी हृदय इतकं सुकुमार होतं की असा समोर कोणाचा वध कसा बघितला जाईल. वदे करुण कर धरून गोमटी जीवदान या द्या मज साठी. कसाही असला तरी सहोदर हा आहे मम हे प्राणेश्वर. हा माझा भाऊ आहे, कसाही असला तरी त्याला जीवनदान द्या. प्रियजन विनती होत न विफला देत हरी सोडून तयाला. परत जावया वदन न उरले विदर्भ युवके नवपुर रचिले. कसा परत जाईल, कारण काही झालं तरी राजा होता. त्यामुळे एकदा प्रतिज्ञा केली होती की मी परत जाणार नाही आणि कृष्णाला पकडता आलं नाही
म्हणून तो परत गेला नाही. त्यांनी नवीन नगर वसवलं. आता इकडे सवे घेऊनी विदर्भ कन्या द्वारावतीसी ये हरिधन्या जनहर्षण तै मावत गगनी औक्षण केले सुवासिनी गुड्या पताका रम्य तोरणे धनुषाकृती उभविली पथाने अपूर्व शोभा नगरीला ये घरोघरी जणू मंगल कार्य. जसं बारशाच्या वेळेस गोकुळात झालं होतं तसंच आता भगवंताच्या लग्नाच्या वेळेस मथुरेत झालं. सुरांगना गंधर्व अश्वमुख भगवंताच्या सेवे आले नर्तन गीत वादना श्रुती सुख किमु वर्णावे जय हरी सुख कंदा. इथे कुंडिनपुरामध्ये जबरदस्तीने तयारी चालली होती आणि इकडे उत्साहाने गंधर्व पण आले होते. आमचं गायन आणि नृत्य आम्ही दाखवतो. प्रसन्नता आनंद मूर्तकी तशी गमत वसुदेव देवकी बोलविले मग त्यांनी सादर विप्र जाणते सात्विक तत्पर. वसुदेव देवकीचा आनंद काय वर्णावा. इतका पराक्रम करून आपला पुत्र इतकी सुंदर सून घेऊन आलाय, किती आनंद. मग त्यांनी आदराने जाणते आणि सात्विक असे ब्राह्मण बोलवले. मंत्रपूत आचरली हवने दिली बहुत कांचन गोदाने वेदविदांनी मंगल वाचन केले वधूवर शुभ सुख चिंतून. ह्या सगळ्यांची आवश्यकता असते. प्रत्येकाच्या आशीर्वादामध्ये एक वेगळं सामर्थ्य असतं. जसा आई वडिलांचा आशीर्वाद पाहिजे तसा या विप्रांचा आशीर्वाद पाहिजे, तसा सगळ्या समाजाचा त्याला कौतुक पाहिजे, तर ते लग्न सफल होतं. श्री हरी भगवान पुरुष परात्पर प्रकृती मूळची रमा खरोखर ज्या उभयांच्या सत्तेवरती इंद्र वरुण रवी विश्वे जगती. हे मुळात कोण होते? श्री हरी भगवान आणि लक्ष्मी जे या रूपामध्ये आले. मग आता काय विचारायचं? लोकसंग्रहा तरी प्रभूने स्तविले देवा वेदविधीने. पण तरी देखील लोकसंग्रह पुढारी कसा पाहिजे की आपण स्वतः आचरून दाखवलं पाहिजे की कसं वागायचंय. म्हणून ज्याच्या मुखातून वेद प्रकट झाले, जो स्वतः देवांचा देव आहे, त्यांनी देवपूजा केली. हविल्या सादर अनली लाजा सप्तपदीने वरली भाजा. जी अनेक वर्ष अनेक जन्मांपासून त्याची अर्धांगिनी आहे, तिचं परत पाणी ग्रहण केलं. अतिशय सगळे विधी जे होते ते व्यवस्थित केले. दाखविला ध्रुव निशी मुनी वेष्टित म्हणे असे मन राहो अचलित. अवघड व्रत तू हाती घेतीयस, लग्न केल्याच्या नंतर सासरी येतीयस, ते अवघड असं व्रत आहे. आणि यामध्ये तुझा निश्चय, तुला जे करायचंय, कशा पद्धतीने करायचंय, तो निश्चय त्या ध्रुवासारखा अचल राहू दे. कधी पण कोणत्याही प्रलोभनांना बळी पडून तू मार्गावरनं बाजूला जाऊ नयेस, म्हणून तो ध्रुव दाखवायचा. तरी लाभते सुख संसारी प्रिये आण हे सदा विचारी. हे लक्षात घे. आणि म्हणून भगवंतांनी तिला ध्रुव दाखवला. भगवंतासह वैदर्भीचा विधिवत विवाह झाला. हर्षित झाली सृष्टी वर्षत वरुणी स्वर्ग सुमाला. जय हरी सुख कंदा. आनंदी आनंद सगळीकडे. काही वर्षांची ताटातूट झाली होती, ते पुन्हा एकत्र आले. असामान्य गुणवंत अधिची उपमा अन्य होत जयांची. कसे करू मग त्यांचे वर्णन विनम्र भावे चरणी वंदन. वरातीच्या शुभ मंगल वेळी वैभव शोभा शिगेस गेली. आपण वसुदेव आणि देवकीची पण वरात बघितली, पण त्याच्यामध्ये हेतू काय होता हेही बघितलं. आणि आता मात्र अतिशय शुद्ध हेतूनी प्रेमानी अशी यांची वरात निघाली आहे. आणि म्हणून त्याची शुभमंगल वेळ आहे. चौचौहाती रम्य तोरणे उभारिली बहुमोल पुरीने. त्या पुरीनी सगळ्या आपल्या शहराची सजावट केली. हर्ष सागरा भरती आली तसे शोभती जनते काली. फुले उधळती जाती अविरत फेस जणू का तिथला उसळत. इतके लोक होते, जणू काही जनसागर होत होता पूर्ण भरलेला. आणि ते जेव्हा फुलं उधळत होते तर जणू काही त्या सागरावर लाटा उठत होत्या असं दिसत होतं. सुंदरपण वर यात्रेचे ते कमळा ध्यानी येतच नव्हते. खरं म्हणजे इतकी सुंदर वर यात्रा होती. पण वसुदेव देवकीमध्ये जेव्हा यात्रा बघत होते ना, ते देवकीचे दागिने,
देवकीची साडी माझ्याकडे तशी आहे की नाही, तो वसुदेव कसा आहे, हे सगळं जे बघणं चाललं होतं, इथे मात्र ही काय सुंदरता आहे या सगळीकडे लक्षच जात नव्हतं. सगळं लक्ष श्रीकृष्णाच्या मुखावर. मोहक भूषा वाललनांची, शुद्ध न कोणा निरखा याची. वाद्यगणांचा ध्वनी मग मंजुळ, लक्ष कुणाचे वेधून घेईल. कशामुळे असं झालं होतं? चुकून जर श्रीहरीने माझ्याकडे पाहिलं तर त्या कृपा कटाक्षाला मी मुकेन. श्रीवर सस्मित नयने बघिता, मुकेन मी त्या भय हे चित्ता. त्यामुळे हे बाकीचं सगळं वैभव कशाकडेच लक्ष नाही, जे काय लक्ष आहे ते पूर्णपणे श्रीहरीच्या मुखावर. असामान्य ते युगल खेतसे वेधून इंद्रिय वृत्ती, मजसी मजसी मजची विषय हा परम सुखाचा, ज्ञानेंद्रिय गण म्हणती जय हरी सुखकंदा. हे युगुल इतकं असामान्य होतं की प्रत्येक इंद्रिय असं म्हणत होतं की हा माझा सुखाचा विषय, हा माझा सुखाचा विषय. डोळे म्हणत होते, कान म्हणत होते, सगळेजण म्हणत होते हा माझाच विषय. असं सर्वांगाने भगवंताकडे या सगळ्या लोकांचं लक्ष लागलेलं होतं. करुण निज हृदयाची पेटिका ग्रामवासी, जपून बहुमुदाने ठेवती श्रीहरीसी. पुढून जरी निघोनी दूर गेली वरात, तरी दिसत पुढारी लोकना हालतात. जिथे उभे होते तिथेच ती वरात गेली पुढे, पण त्यांना असं वाटत होतं अजून श्रीहरी माझ्याकडे बघताय, कारण त्यांनी हृदयामध्ये त्याला ठेवलेलं होतं. अशा तऱ्हेने ते सगळे स्तब्ध झाले होते आणि इथे रुक्मिणी परिणय नावाचा 10वा सर्ग समाप्त होतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. गले लुठती पन्नग, शिरसी राजते चंद्रमा, तपस्तपती संयमी गिरिजया समविदिव्यती. स्मरं दहती मोहिनी वपीच याचते योरतीं, विचित्रचरितं भजे गतविदं प्रभुं तं शिवं. गोपाल कृष्ण भगवान की जय. सगळ्याचा मनुष्य परमार्थामध्ये माहिती आहे. आदर्श कुणाचा? तर एवढी मोठी सृष्टी निर्माण करूनही ज्याला त्याचा लेख नाही तत्व असे जे सांगतात ते आपल्याला परमार्थ. कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, मन को विषयों के विष से हटाते चले, मन को विषयों के विष से हटाते चले. इंद्रियों के न घोड़े विषय में अड़े, इंद्रियों के न घोड़े विषय में अड़े, जो अड़े भी तो संयम के घोड़े पड़े, जो अड़े भी तो संयम के घोड़े पड़े. तन के रथ को सुपथ पर चलाते चले, तन के रथ को सुपथ पर चलाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले. नाम जपते रहे काम करते रहे, नाम जपते रहे काम करते रहे, पाप की वासनाओं से हरते रहे, पाप की